अध्याय 7 चंड व मुंड दैत्यांचा वध। मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, शुंभाची आज्ञा होताच ते चंड मुंडादी दैत्य आयुधांनी सुसज्ज होऊन आपल्या चतुरंग सेनेसह देवीला पकडण्यासाठी निघाले। ते हिमालयाच्या सुवर्णमय उंच शिखरावर पोहोचले। तेथे त्यांना सिंहावर बसलेली आणि मंद हास्य करणारी देवी दिसली। तेव्हा ते सर्वजण तिला पकडण्यासाठी धावले। कोणी धनुष्य बाण सज्ज केले, तर कोणी तलवारी उपसून तिच्यावर चाल करून गेले। त्या दैत्यांना पाहून अंबिका अतिशय संतापली। तीव्र क्रोधामुळे तिचे मुख काजळाप्रमाणे काळे झाले। तिच्या विस्तीर्ण भाल प्रदेशावरील भुवया वक्र झाल्या। त्यातून भयंकर मुखाची हाती खडग व पाश घेतलेली काली झपाट्याने प्रकट झाली। विचित्र असे खटवांग धारण केलेली, व्याघ्र चर्म परिधान केलेली आणि नरमुंडाच्या माळेने विभूषित अशी ती काली तिच्या अंगावरचे मांस सुकून गेल्यामुळे अतिशय भयंकर दिसत होती। विशाल मुख आणि त्यातून लळलणाऱ्या जिभेमुळे ती अधिकच भीषण वाटत होती। तिच्या आत उरलेल्या डोळ्यात रक्त उतरून ते लाल बुंद झाले होते। ती आपल्या गर्जनेने सर्व दिशा दणाणून टाकीत होती। ती काली मोठमोठ्या असुरांचा निःपात करीत त्या दैत्यसेनेवर वेगाने तुटून पडली, त्यांना भक्षण करू लागली। ती पार्श्वरक्षक, वीर, अंकुश धारण केलेले माहूत, हत्तींच्या पाठीवरील योद्धे व हत्तींच्या गळ्यातील घंटा यांसह अनेक हत्तींना एकाच हाताने उचलून तोंडात टाकीत होती। त्याचप्रमाणे ती रथ, त्यांचे अश्व, सारथी व त्यावरील योद्धे या सर्वांना एकाच वेळी तोंडात टाकून त्यांना आपल्या दाढांनी अतिशय भयानक रीतीने चघळत होती। ती कोणाचे केस पकडून, कोणाची मानगूट धरून, कोणाला पायाखाली चिरडून, तर कोणाला छातीची धडक देऊन ठार करीत होती। ती असुरांनी फेकलेली अस्त्रे व शस्त्रे तोंडात पकडून त्यांचे रागाच्या भरात दातांनी चूर्ण करीत होती। अशा प्रकारे काली मातेने दुष्ट आणि बलिष्ठ अशा त्या असुरांचे सैन्य पार भरडून टाकले। तिने काहींना खाऊन टाकले, काहींना मारून टाकले, काही तिच्या तलवारीने मारले गेले, काही खटवांगाच्या तडाख्याने मेले, तर काही असुर तिच्या तीक्ष्ण दातांनी घायाळ होऊन मेले। आपले बलवान सैन्य अल्पावधीत असे नष्ट झालेले पाहून चंडाला भयंकर संताप आला। तो भीषण अशा त्या कालीवर एकदम धावून गेला। त्याच वेळी महादैत्य मुंडाने बाणांचा वर्षाव करून आणि सहस्रावधी चक्रे सोडून त्या भयंकर डोळ्यांच्या देवीला पुरते झाकून टाकले। पण ती चक्रे देवीच्या मुखात शिरून गडप होऊ लागली। तेव्हा हजारो सूर्यबिंबे एका काळ्या मेघाच्या उदरात लुप्त होत आहेत असे भासत होते। तेव्हा विक्राळ मुखाची, भयंकर दिसणाऱ्या दातांच्या प्रभेमुळे पाहण्यासही कठीण इतकी तेजस्वी दिसणारी आणि अत्यंत क्रोधाने भयंकर गर्जना करणारी ती काली विकट हास्य करू लागली। ती देवी खडग उगारून मुखाने हुंकार करीत चंडावर धावली। तिने त्याचे केस धरले आणि क्षणार्धात त्याचे मस्तक धडावेगळे केले। ते पाहून चवताळलेला मुंड तिच्या रुखाने धावला। तेव्हा संतप्त कालीने खडगाचा प्रहार करून त्यालाही धराशायी केले। महाबली चंड मुंडांचा निःपात झालेला पाहून उरलेली दैत्यसेना भयाने व्याकुळ होऊन भेदरून पळून गेली। चंड मुंडांची मस्तके घेऊन काली चंडिकेपाशी गेली व प्रचंड हास्य करीत म्हणाली, हे देवी, मी युद्धरूपी यज्ञात चंडमुंड नामक महापशूंचा बळी देऊन त्यांची मस्तके तुझ्यासाठी उपहार म्हणून आणली आहेत। आता शुंभ व निशुंभ यांना तू स्वतः मार। ऋषी म्हणाले, हे राजा, त्यावेळी कालीने मारलेल्या चंडमुंडांना पाहून ती कल्याणकर्ती चंडिका तिला उद्देशून मधुर वाणीत म्हणाली, हे देवी, तू चंडमुंडांना मारून येथे घेऊन आलीस म्हणून तू लोकांमध्ये चामुंडा नावाने विख्यात होशील। अध्याय 7 संपूर्ण।